विविध विषयांवर बोलण्यासाठी आपल्यासोबत भदंत ज्ञानज्योती जे आहेत. सर, ABP माझामध्ये आपलं स्वागत आहे. साधू 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 साधू. खूप. आपण आता अकोल्यावरून महूला निघाला आहात. काय संदेश आहे? युद्धाचं वातावरण जगात आहे सध्या, काय संदेश देणार जगाला? जगाला युद्धाची गरज नाही, बुद्धाची गरज आहे. हे या निष्कर्षाला पोहोचण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 35 वर्ष लागलीत. मानवी समाज आहे सगळ्या दुःखात आहे आणि युद्धाने मनुष्य समाजाची नेहमीच हानी झालेली आहे, अधपतन झालेलं आहे. त्यामुळे आपण माणसं आहोत, माणसाला चांगलं वाईट कळतं आणि त्यामुळं 35 वर्षाच्या या परिश्रमात की मानवी समाजाचं कल्याण कसं होणार आहे, त्यामुळे ते बोधिसत्व म्हणजे भावी बुद्ध, बाबासाहेब आंबेडकर हे बुद्धत्व प्राप्त करणारे याच महाभद्र कल्पामधले 5वे बुद्ध होतील. त्यामुळे त्यांच्या जन्मभूमीवर माथा टेकून सारा आपल्या आयुष्यातलं सगळं पुण्य वितरित करून त्यांना बुद्धत्व प्राप्त करण्यासाठी हा संपूर्ण प्रसंग, हा संपूर्ण त्याग समजायचा, जेणेकरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव या मानवी मूल्याच्या आधारावर रक्ताचा एकही थेंब न सांडता न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव या मानवी मूल्याच्या आधारावर समतामूलक जीवन पद्धती म्हणजे लोकशाही. या देशाला संविधान बाबासाहेबांनी लिहिलं या देशाचा विकास करण्यासाठी. संविधान किती चांगलं असलं तरी राबवणारे लोक लाईक नसणे तर कसं होईल? काल परवाच आत्ता दुपारीच वाचलं, एक वकिलीनबाई जोरात ओरडली, आमच्या नरेंद्र मोदीचं नाव ॲब्सली त्या सगळ्या लिस्टमध्ये आलं. म्हणतं कसा धक्का बसतोय. म्हणजे आपण चाललोय कुठे? एकीकडे युद्ध सदृश्य परिस्थिती आहे आणि या युद्धाने नेहमीच, आणि आपण काय करतो आहोत हिंदू मुस्लिम म्हणून या शेतकऱ्यांना महाराष्ट्रातल्या सगळ्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या पक्षाच्या जाहीरनाम्यात 7-12 कोरा करम, या हाडाची काळ्या रक्ताचं पाणी करून या देशाला जगवणारा, पालनपोषण करणारा हा कुणबी समाज, हा वारकरी समाज, हा शेतकरी समाज, कष्टकरी समाज सगळा 7-12 कोरा करण्याची आश्वासनं दिली. आणि आमच्या देवेंद्र बघा, हायकोर्टाचा आधार घेतला, तिथून आसरा काढलाय, तिथून फैसला काढला. हायकोर्टाचा सन्मान करावा लागेल. आम्हाला वाटत होतं की आम्ही तुरुंग जाऊन तुरुंग फोडाव, नाही, उलट तुरुंग भरो पुढं आंदोलन. या बचूभाऊकडून आश्वासन दिलं 30 जूनमध्ये सांगू म्हणून. नाही, 30 जून नाही बाबा, आता हा 8 एप्रिलपासून ते 14 एप्रिल पण शब्दा पर्व सुरू केलं मुख्यमंत्र्यांनी. 14 एप्रिललाच घोषणा करा, महाराष्ट्रातल्या या सगळ्या शेतकऱ्यांचा 7-12 कोरा करा, घोषणा करा. 14 एप्रिलला समता पर्व म्हणताय ना? अरे अडाणी अंबानी सारं जंगल विकून टाकलं हो आमचं, अख्खं जंगल, सगळ्या कोळशाच्या खाणी, सोन्याच्या खाणी, अब्रकाच्या खाणी. शेतकऱ्यांचा 7-12 कोरा करण्यासाठी तुमच्या जीवावर येतं का? पहिल्या नंबरचा महाराष्ट्र भारतातला 5व्या नंबरवर फेकला गेला. काय करतो आहोत आपण या महाराष्ट्राचं? 36,000 मराठी शाळा बंद केल्या. कुठं गेला महाराष्ट्राचा स्वाभिमान? आमच्या शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसणारे हे निर्णय येत आहेत. काय करणार? UGC ग्रँड कमिशनची आमची पण अनुसूचित जाती, जमाती, OBCची पोरं लागतील ना, ते लटकून पडलेलं आहे. ते सरळ करा. केंद्र सरकारना आम्ही मागणी करणार आहोत. बाबासाहेबांच्या त्या ठिकाणी 1000 एकर जागा द्या. जगातली लोक त्या ठिकाणी येणार आहेत त्या महूला. शेतकऱ्यांचा 7-12 कोरा करावा. एकीकडे इथे अशोक खरातांसारखा माणूस, काय चाललंय या देशात? अशोक खरातासारखा माणूस एवढं कांड करतो, सगळं काय गमसम चाललेलं आहे, काय माहिती नाही. तिथला एक मिश्रा नावाचा मध्य प्रदेशातला माणूस, अरे तो अशोक खरातना आंबेडकराच्या जातीचा असेल. कसा विचार करतात? चौकशा करता येत नाही. बरं झालं तो मराठा माणूस तरी निघाला. यामुळे काहीतरी जातीत भांडणं लावण्याचा प्रयत्न, जाणीवपूर्वक सामाजिक अभिसरणाची प्रक्रिया तुम्ही जातीय भांडणं लावून तुम्ही करता का? या देशात माणसं तोडणं खूप सोपं काम आहे. हा जथ्था माणसं जोडायसाठी चाललाय. महाबोधी महाविहार 135वी बाबासाहेबांची जे 135 वर्ष झाली बरं का, अजूनही ते महंताच्या ताब्यात आहे. आमची आता 28ला तारीख आहे, हिरियांची तारीख आहे. पण हा रस्त्यावरची लढण्यासाठी लढाई, ही महाबोधी विहाराची मुक्तीची रस्त्यावरची लढाईसाठी आम्ही हे आंदोलन सुरू करतो आहोत. आम्ही ही पदयात्रा सुरू करतो आहेत. शेतकऱ्यांच्या 7-12 कोरा करण्यासाठी, UGC ग्रँड कमिशन लागू करण्यासाठी, त्याचा अंमल करण्यासाठी, हे सगळे मुद्दे घेऊनच एकूणच हा संपूर्ण प्रपंच जिथे चालला आहे. एफस्टीन
ही लिस्टचं सगळं भानगडं चालली आहेत. आज देशाचं काय होतं की काय नाही होत माहिती नाही. हैवानांचं सरकार आहे, हे माणसांचं सरकार निश्चित नाही असं वाटायला लागतं. बाबा रे, माणसांमध्ये दुराभावाचा निर्माण करू नका. आपण म्हणालात कॅप्टन खरात सारख्या विकृती निर्माण झालेल्या आहेत. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलंय, मात्र त्या ज्या संविधानाच्या जोरावर राज्यात बडे बडे अधिकारी झाले, IAS झाले, IPS झाले, हे सुद्धा कॅप्टन खराताच्या पायावर माथा टेकवत होते. कसं वाटतं हे सगळं बघून? अहो कसं खाणार तशी तरी चुपचाप आहे. माझ्यासारखा मुख्यमंत्री पहिल्याच दिवशी त्याला एकदम गाडीच गाठलं होतं, पहिल्याच दिवशी पकडलं असतं. कुठे गेलं आमचं? सगळे धागे मांदे जुळलेले आहेत. त्यामुळे हे हैवानांचं सरकार आहे की माणसांचं सरकार आहे असं वाटायला लागलं. उलट गुन्हेगारांना संरक्षण देणारं संस्कार आहे असं वाटायला लागलं. या विकृती ज्या जन्माला येतात, कोण जबाबदार आहे याला? जाणीवपूर्वक हे अडाणी अंबानीचं सरकार आहे, ते जबाबदार आहे. जाणीवपूर्वक सांप्रदायिक दंगली निर्माण करून लोकांचं शोषण करायचं कसं? सगळ्या लोकांचं भलं होईल असं होईल, त्यांच्या मित्रांचं भलं झालं नरेंद्र मोदींच्या. सगळं सारं हे 337, 38, 39 या कलमानुसार एवढं मोठं प्रायव्हेटायझेशन करणं या संविधानाच्या पाठीत खंजीस खूपच नाही. त्यामुळे संविधानाला धोका आहे, लोकशाहीला धोका आहे. EVM हटाव आणि संविधान बचाव, लोकशाही बचाव. तुम्ही कुठेही मतं मारा, चांगली चाललं कमळाबाईवर, कमली म्हणून. अहो हे EVM हॅक आहे, जगातली कुठलीही मशीन असू दे हॅक होते. आणि सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोग काय सायंटिस्ट आहेत का ते? जाणीवपूर्वक EVM हॅक करून महाराष्ट्रात देखील सायंकाळी 5 वाजल्यापासून 76 लाख मतं गेली कुठं? बॅरिस्टर बाळासाहेब आंबेडकरांनी केस टाकली होती हायकोर्टात. अरे निवडणूक आयोगाने सारा डाटाच डिलीट केला. काय केलं तुम्ही? इल्लिगली होऊन ते राज्य करत आहेत. या सरकारला हे इल्लिगली बेकाय घटना कितीही चांगली असली तरी घटना राबवणारे लोक जर लायक नसले तर अशी स्थिती. म्हणून EVM हटाव, संविधान बसाव, लोकशाही फासावर लटकलेली आहे. फास आवळाचं काम केवळ शिल्लक आहे. कॅप्टन खरात सारख्या ज्या विकृती निर्माण झाल्या, कुठंतरी देशात जगाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे अतिशय आवश्यक आहे असं वाटतं. अहो आवश्यक बघा, तुम्ही 20 वर्ष जिवंत राहा म्हणजे तुम्हाला काय घडते. या बाबासाहेब आंबेडकर सर्वसाधारण व्यक्ती नाही आहे, ते बोधिसत्व आहेत. त्यामुळं साऱ्या जगातच बाबासाहेबांचा प्रचार होणं. स्टेट सोशलिझम ही कन्सेप्ट आहे ना या संविधानात, ते बाबासाहेबांना पहिल्यांदा सवली. कुठेही राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक बदल झाले तर बाबासाहेबांचं सगळ्यांना संविधान पाहावं लागतं. मजबूर आहे. मजबुरी का नाम महात्मा गांधी म्हणतात ना, केवळ गांधीच मजबूर झाले नाही. गांधी नाही कळून चुकलं की बॅरिस्टर आंबेडकरांसारखा हुशार माणूस नाही, सिम्बॉल ऑफ नॉलेज, साहित्य साधारण नाही आहे व्यक्तित्व. त्यामुळे हा युग पुरुष युगावर छाप टाकून गेला. जगातील जेवढे सामाजिक, आर्थिक, राजकीय बदल होतील ना, सांस्कृतिक बदल होतील, बाबासाहेबांचं संविधान त्यांना पाहावंच लागेल. साऱ्या जगाला मजबूर केलं आहे. त्यामुळे बाबासाहेबांची गरज एकट्या देशाचीही गरज नाही, साऱ्या जगाला बदलण्याची जग बदल घालून निघाव मज सांगून गेले भीमराव अण्णाभाऊ साठे. यासाठी म्हणाले होते. या जगाला गरज आहे, एकट्या देशाची गोष्ट नाही आहे, ही जगाला गरज आहे. जगात नुसता आंबेडकर नावाचा वाद चालेल आणि या न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव ही मानवी मूल्ये मी माझे गुरु भगवान बुद्ध यांच्या विनयातनं घेतलेली आहेत. जे पंडित नेहरूंकडून या देशाच्या प्रियंबलमध्ये, संविधानाच्या प्रियंबल, याचा प्रभावच असा झाला, जगातल्या साऱ्या 3ऱ्या राष्ट्रातल्या संविधानात हे 4ही शब्द गेले. मानवी मूल्य, माणसाला, तुटलेल्या माणसाला जोडण्यासाठीचं हे रसायन आहे, जे सामाजिक, आर्थिक, राजकीय समता, सांस्कृतिक समतेचं युग निर्माण करणं, ही दृष्टीत बाबासाहेबांची दृष्टी ती स्टेट सोशलिझम ज्या थिंकिंगमध्ये प्रसवली, ज्या संविधानात गाडली. हे संविधान गेलं तर माणूस तुटेल, हे संविधान जुळलं, त्या संविधानाचा अंमल झाला, लोकशाहीचं जतन झालं तर हा देश जुळेल. बांधवांमध्ये बंधुभावाचं हे संपूर्ण रिलेशन जुळेल. तर नक्कीच जागतिक युद्धजन्य परिस्थिती, राज्यात कॅप्टन खरात सारख्या विकृती, यातून जर देशाला आणि राज्याला वाचवायचं असेल तर युद्ध नको बुद्ध हवा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे तत्व हे अंमलात आणणे जरुरी आहे असं योगीजी म्हणतात. कॅमेरामन शांतारामसह डॉक्टर संजय महाजन, ABP माझा, बुलढाणा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.